अध्यक्ष महोदय, जो प्रश्न विचारला गेला होता उत्तरामध्ये त्याचं सोल्युशन आलं नाहीये। हा प्रश्न एकदम गंभीर आहे। पुण्यामध्ये साधारणपणे 500 ते 700 मिळकती याच्यामध्ये बाधित आहेत आणि हजारो नागरिक याच्यामध्ये बाधित झालेले आहेत। माझा प्रश्न असा आहे की यूएलसी निरसित झालेला असताना आज रोजी जागेची मालकी ज्या काही नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांकडे आहे अशा संस्थांना, अशा इमारतींना हा यूएलसी कायदा लागू होतो का? एक। दुसरा मुद्दा, कलम 20 आणि 21 च्या अंतर्गत आदेशांचं पालन करून, अटींचं पालन करून ज्या इमारती बांधल्या गेल्या त्याला आता 30 ते 35 वर्ष पूर्ण झालेली असताना या इमारती माननीय अध्यक्ष महोदय मोडकळीला आलेल्या आहेत। अशा वेळेला त्यांच्या पुनर्विकासासाठी सरकार काय भूमिका घेणार? आणि 3 वर्षापासून ज्या संस्थांचे विनंती अर्ज खात्याकडे प्रलंबित आहेत त्यांच्या प्रस्तावाला सरकार न्याय देणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला ती वस्तुस्थिती आहे। मुळामध्ये एक प्रकारे कायदेशीर असा पेच याच्यात थोडासा तयार झालाय। कारण आपण ज्यावेळेस यूएलसीचा कायदा रद्द केला त्यावेळी आपण सेक्शन 20 जो आहे तो आपण सेव्ह केला आणि तो सेव्ह केल्यामुळे त्याच्या अंतर्गत ज्या काही स्कीम झालेल्या आहेत त्या स्कीम पुरतं तो कायदा लागू आहे असं आपण समजतो। आता अनेक यूएलसीच्या कायद्याच्या अंतर्गत वसाहती तयार झाल्या। यूएलसीच्या कायद्याप्रमाणे छोटी घरं जी तयार करायची ती घरं तयार झाली, लोक तिथे राहायला गेले। आज अनेक वर्षानंतर तिथे अशी परिस्थिती आली की रिडेव्हलपमेंटची स्थिती आली आहे। म्हणजे काही ठिकाणी आता ते घरं जुनी झाली आहेत, काही ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी आहेत। रिडेव्हलपमेंटचं एक मोठं पोटेन्शियल तिथे तयार झालंय। आता प्रश्न हा उठतोय की एकदा सेक्शन 20 च्या अंतर्गत कारवाई करून स्कीम तयार झाल्यानंतर पुन्हा रिडेव्हलपमेंटची वेळ आली तर त्याला स्टेटस काय आहे? यूएलसीचं स्टेटस आहे की नॉर्मल स्टेटस आहे? यूएलसीचं स्टेटस असेल तर रिडेव्हलपमेंट होऊ शकणार नाही, कारण त्याला पुन्हा तेवढे स्क्वेअर फीटाचं बांधकाम हे करावं लागेल जे फिजिबल होणार नाही। आणि जर अध्यक्ष महोदय जास्तीचं करायचं असेल तर मग ते यूएलसीत नाही असं त्याचा अर्थ आपल्याला काढावा लागेल। आता कायदा नाही त्याच्यामध्ये त्यात अमेंडमेंटही करता येत नाही आणि म्हणून या सगळ्या पेच प्रसंगातनं मार्ग काढण्याकरता माननीय जे ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांचा सल्ला या ठिकाणी घेतला जाईल। आणि मला असं वाटतं की साधारणपणे जे काही मी प्राथमिक माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या आधारावर मला असं वाटतं की यातनं मार्ग निश्चितपणे निघू शकतो। कारण एकदा स्कीम इम्प्लिमेंट झाल्यानंतर माझं मत असं आहे की त्याचं स्टेटस जे आहे ते साधारणपणे आता नॉर्मल स्टेटस सारखंच झालेलं आहे आणि म्हणून या संदर्भात लवकर ऍडव्होकेट जनरलचा सल्ला घेऊन याच्या संदर्भातली जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी तयार करण्यात येईल। आणि ही पॉलिसी तयार करताना सन्माननीय सदस्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे त्या भावनेच्या अनुरूपच पॉलिसी तयार करण्याचा आपण प्रयत्न करू। कारण केवळ पुणेच नाही तर अनेक महानगरांमध्ये आता हा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून त्याची पॉलिसी लवकर तयार केली जाईल। विजय काळे माननीय अध्यक्ष, LICचा कायदा रद्द झाल्यानंतर त्याच्यावर यूएलसीचे जे शिक्के होते ते काढले गेलेले आहेत, त्यामुळे नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। तर ही शिक्के काढण्याची आपण मोहीम घेऊन ती शिक्के काढणार का? नाही अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 10(3) आणि 10(5) ही कारवाई ज्या ठिकाणी झालेली आहे तिथले शिक्के काढता येत नाही, पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने खूप स्पष्ट रुलिंग दिलेलं आहे की ज्या रुलिंग मध्ये 10(3) आणि 10(5) ची कारवाई ही विहित पद्धतीने झाली पाहिजे। ती जर विहित पद्धतीने झाली नसेल तर जरी म्हणजे अनेक ठिकाणी असं लक्षात आलं की एका रात्रीतून तिथल्या तलाठ्याने त्याच्यावर यूएलसी टाकून दिला, असं चालत नाही। नोटीस दिली पाहिजे, त्याचा कालावधी गेला पाहिजे आणि त्यामुळे अनेक लोक अशा अडचणीत आले आहेत। आणि म्हणून मागच्या काळामध्ये मागच्याही सरकारने या संदर्भात चांगले निर्णय काही घेतले आणि अशा प्रकारे ज्या लोकांना विहित त्याची कारवाई पूर्ण न करता ज्यांच्यावर शिक्के टाकले होते त्यातल्या बऱ्याचशा लोकांना ते वगळण्याचा आदेश मागच्या काळामध्ये दिलाय। ती कारवाई ऑनगोईंग आहे आणि आमचे मत हेच आहे की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट निर्णय दिलेला असल्यामुळे अशा प्रकारे जर 10(3) आणि 10(5) विहित पद्धतीने जर काळेसाहेब झालं नसेल तर निश्चितपणे ते वगळण्यात। माझ्या प्रश्नास माझ्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये थोडीशी मला अधिक स्पष्टता करण्याची मी विनंती करते की
3 वर्षापूर्वीच एजी साहेबांकडे अर्ज दिलेला आहे या संस्थेनी. त्याच्यापूर्वी अजून एका संस्थेचा अर्ज त्यांच्याकडे प्रलंबित आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त जर का टाइम बाउंड काही निर्णय घेण्यात आला तर नागरिकांना न्याय मिळेल, कारण आता नागरिक त्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि ते दुसरीकडे भाड्याने शिफ्ट झालेले आहेत. एजी साहेबांना विनंती करण्यात येईल 1 महिन्याच्या आत त्यांनी या संदर्भातलं ओपिनियन द्यावं अशी विनंती त्यांना करू. मुख्यमंत्री महोदय फार सकारात्मक भूमिकेमध्ये याच्यावर उत्तर देत आहेत. अध्यक्ष महोदय, हा कायदा 2007 मध्ये आपण या राज्याने तो निलंकित केला आहे. अध्यक्ष महोदय, अंडर सेक्शन 20 या बांधकामात जुने पेंडिंग आहेत. अध्यक्ष महोदय, त्याचे केस बाय केस रिफर या यूडी डिपार्टमेंटमध्ये अध्यक्ष महोदय केले जाते. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल झाल्या होत्या. त्या दोन्ही अपीलमध्ये अध्यक्ष महोदय आपल्या सरकारला पिछेहाटी करावी लागली. आपण रिव्ह्यू पिटिशन बेंचला गेलो अध्यक्ष महोदय, तिथे आपलं स्टँड झाला नाही केस. त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी सरकारकडे मागणी आहे की सरकार या संदर्भामध्ये सामान्य नागरिकांना याची अध्यक्ष महोदय त्रास होतोय. सामान्य नागरिकांना, सामान्य त्या तिकडे फ्लॅट ओनर्सना, छोटे छोटे अध्यक्ष महोदय प्लॉटवर असलेल्या इमारतीमधले राहणाऱ्या लोकांना, कारण अध्यक्ष महोदय हा जमीनचा जो नागरिक किमान कायदा होता त्याचा अध्यक्ष महोदय बेनिफिट बिल्डरला जे त्या काळी मिळायचं असेल ते मिळालं आहे. आणि म्हणून या छोटे गाळेधारकांच्या संदर्भामध्ये अंडर सेक्शन 20चा जो आपण कायम केला आहे, सरकार त्याला काढण्याच्या संदर्भात विचार करणार आहेत का? सन्माननीय सदस्य योगेश सागर यांनी अगदी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली आहे. सेक्शन 20च्या अंतर्गत सेव्हिंग क्लॉजच्या माध्यमातून आपण ज्या काही स्कीम सेव्ह केल्या, आता त्या स्कीमही होत नाही, त्यांना परवानगी मिळत नाही. खरं म्हणजे माझं तर स्पष्ट मत असं आहे की 2007 साली आपण हा निर्णय केल्यानंतर 2016 साली यूएलसीची कार्यालयच कशाला हवी? ही सगळी यूएलसीची कार्यालय म्हणजे अक्षरशः म्हणजे माझ्याच अंतर्गत डिपार्टमेंट तरी मी सांगतो की ही अक्षरशः अडवणुकीची स्थानं झालेली आहेत. पण दुर्दैवाने तो सेक्शन 20 आपण सेव्ह केल्यामुळे आज या कार्यालयांच्या एनओसी घ्या, याच्या परवानग्या घ्या, मग मध्येच केसेस निघतात की यांनी कशा चुकीच्या परवानग्या दिलेल्या आहेत, मग त्या संदर्भात कारवाई करा. आणि जी वस्तुस्थिती माननीय सागर साहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आपण सुप्रीम कोर्टात हारलो, पण आपली अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय की अलीकडच्या काळातल्या स्क्रुटिनीमुळे सगळे आपण एवढं घाबरतो की पोपट मेलाय हे कोणी सांगायला तयार नाहीये. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी म्हणजे आमच्याही सरकार समोर आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ऍडवाइस असाच मिळत होता की या रिव्ह्यू पिटिशन वी विल नॉट सक्सीड. पण आम्ही हा विचार केला कुठे आपण भानगडीत पडता. आपण म्हटलं रिव्ह्यू पिटिशन करू नका की वर्षभराने कोणीतरी त्या ठिकाणी सांगणार की यांना कोणाला तरी मदतच करायची होती आणि मग ते बिल्डरांनाच मदत करायची होती, म्हणून आम्ही सांगितलं करा रिव्ह्यू पिटिशन. पुन्हा ती फेल झाली. आता पुन्हा आम्ही म्हणजे आमचे दिल्लीचे वकील सांगतात की करू नका. इथे कोणीतरी पुन्हा आमचे अधिकारी म्हणतात की साहेब कशाला भानगडीत पडता, अजून एक रिव्ह्यू करा. मला असं वाटतं की कधीतरी याचा आपल्याला मार्ग निश्चितपणे काढला पाहिजे. आणि हे जे काही अडलेलं आहे म्हणजे आपल्याला हाऊसिंग स्टॉकही मिळत नाही. आतापर्यंत जर आपण पॉलिसी बनवून पैसा घेतला असता त्याच्यातनं तर आपण तेवढा हाऊसिंग स्टॉक तयार करू शकलो असतो. आणि म्हणून या संदर्भात आज मी सभागृहात या ठिकाणी अशी घोषणा करतो की याचा सर्वंकष अभ्यास करून याचा निर्णय देण्याकरता सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज यांच्या अंतर्गत एक समिती मी नेमीन आणि त्या समितीसमोर या सगळ्या फॅक्ट्स आपण ठेवू आणि त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे आपण कारवाई करू. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये पोपट मेलेला आहे हे कुणी सांगायचं हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. माझं अध्यक्ष महोदय म्हणणं असं आहे की पोपट नाही तेच म्हणतो मी, म्हणजे पोपट मेलेला आहे हे सांगण्यास नकार देण्यासाठी ती समिती. माझा अध्यक्ष महोदय प्रश्न हाच आहे की पोपट मेलेला आहे हे सांगण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्याची असते, त्यासाठीच त्यांना राज्यावर बसवलेलं आहे. आणि त्यांनी जर पोपट मेलेला आहे हे सांगायला दुर्लक्षितपणा केला आणि अशा समित्या नेमल्या तर कुलकर्णीताईंना कुलकर्णीताईंना न्याय या व्यवस्थेतनं या लक्षवेधीतून मिळत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही असेल ते स्पष्टपणाने सांगावं. समिती नेमून हा प्रकरण पुन्हा त्या समितीकडे नेऊ नये आणि मला खात्री आहे त्यांच्या स्पष्टपणाबद्दल. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या मनात जे काय जे समिती परत जाहीर करणार आहे ते आत्ताच जाहीर करून पोपट मेलेला आहे हे त्यांनी आजच जाहीर करावं. गटनेत्याच्या बैठकीत सुटेल काय प्रश्न? गटनेत्याच्या बैठकीत सुटेल? अध्यक्ष महोदय, या संदर्भात हे दोन वेगळे विषय आहेत. जयंतराव, जो ताईंचा विषय आहे त्या विषयाकरता आपल्याला समिती नेमण्याची आवश्यकता नाही आहे. हा, त्यांच्या विषयाकरता आपण ऍडव्होकेट जनरलचं ओपिनियन घेऊ नये, त्या ठिकाणी ती कारवाई करू शकतो. इट इज अ मॅटर ऑफ पॉलिसी. पण हा जो काही योगेशजींनी विषय मांडला तो ओव्हरऑल मोठा विषय आहे आणि तो विषय असा आहे की हे युएलसीचं म्हणजे शब्द पुन्हा आम्ही नागपुरी शब्द माझ्या तोंडात येतात, पण हे युएलसीचं दुकानच बंद करणे हा विषय महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने हा जो पोपट मेला घोषित करायचा आहे तो मीच करणार आहे. पण त्याच्याकरता मला मदत म्हणून त्याचे सगळे कायदेशीर बाबी तपासून योग्य सल्ला हा देण्याच्या करता योग्य सल्ला देण्याकरता म्हणून मी ही समिती म्हणतोय. आणि आपण कारण म्हणजे जयंतराव, मी आपल्याला नम्रपणे सांगतो की गेले 3 वर्ष हा विचार करतोय आपण. म्हणजे हे सरकार नाही, जुने सरकार विचार करताय. आणि शेवटी आपण काय करतो, प्रत्येक केसचा केस बाय केस आमच्याकडे केस येते आणि मग त्या केसमध्ये आम्ही निर्णय करतोय. एक तर त्यांनी फार सब्जेक्टिव्हिटी ऑब्जेक्टिव्हिटी संपते. आपल्याला माहिती आहे केस बाय केस विचार करायचा हे योग्यच नाही आहे, पॉलिसीनेच विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्याकरता मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की 2 गोष्टी मी जरूर करीन. एक चांगली सूचना या ठिकाणी अध्यक्षांनी दिली आहे. या संदर्भात एक गटनेत्यांची बैठक मी बोलवीन की ज्याच्यामध्ये हा सगळा विषय, कारण हा लार्जर इंटरेस्टचा विषय आहे, तो विषय देखील गटनेत्यांच्या बैठकीसमोर मी ठेवायला सांगेन. पण तरी देखील माझं मत असं आहे की याच्यावर आपण एक जर सुप्रीम कोर्टचे जे रिटायर्ड जज आहे यांची एक टाइम बाउंड कमिटी तयार केली तर कायदेशीर, कारण कायदेशीर पैलू देखील पुष्कळ आहेत याला. म्हणजे ही एक युनिक केस आहे की कायदा रिपील झालाय पण सेक्शन सेव्ह झालाय. ही अतिशय वेगळ्या प्रकारची अशी सगळी बाब असल्यामुळे त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार करून त्यांच्याकडनं आपण अहवाल घेऊ आणि त्या अहवालावर आपण कारवाई करू. लक्षात